नमस्कार. आजचा टॉपिक मी सिलेक्ट केलेला आहे तो म्हणजे सगळ्या महिलांच्या जवळचा असा टॉपिक आहे आणि तो जितका आनंददायी आहे तितकाच हळवा पण आहे आणि तितकाच जबाबदारीचा पण आहे. तर तो टॉपिक म्हणजे आई होणं. जेव्हा एक बाई आई होते तेव्हा ती न्यूबॉर्नच्या संगोपनामध्ये, बेबीच्या संगोपनामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये एवढी बिझी होते की स्वतःला ती टाईम देऊ शकत नाही. आणि काही काळानंतर असं होतं की स्वतःला इग्नोर केल्याचा, स्वतःची काळजी न घेतल्यामुळे येणारा स्ट्रेस डेव्हलप झालेला असतो आणि त्या स्ट्रेसमध्ये तिला डिप्रेशन येऊ शकतं किंवा त्या स्ट्रेसमुळे तिचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. मुली काय करत असतात, जेव्हा त्यांना बेबी होणार असतं तेव्हा त्या प्रेग्नन्सीविषयी, डिलेव्हरीविषयी वाचत असतात, पण त्याचबरोबर त्यांनी न्यूबॉर्नची काळजी कशी घ्यावी आणि डिलेव्हरीनंतर स्वतःची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी पण वाचणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा आपण आई होतो तेव्हा परफेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो, जसं की आपल्याला डॉक्टरनी दिलेली मेडिसिन्स वेळेवर घेणं, सप्लिमेंट्स बरोबर आहेत की नाही, जेवतो का व्यवस्थित ते बघणं, पण या साऱ्या गोष्टी आपण करत असतो. आणि आजूबाजूचे लोक पण आपल्याला ह्याच दृष्टीने बघत असतात की एक आई म्हणजे बाळाच्या संगोपनासाठी जरुरी एक इम्पॉर्टंट साधन आहे. पण आई म्हणून एका बाईमध्ये होणारे इमोशनल चेंजेस, त्या बाईमध्ये होणारी इमोशनल चढ उतार ह्याच्याकडे साफ इग्नोर केलं जातं आणि ह्याच्याकडे लक्ष पुरवलं जात नाही. ह्या काळामध्ये आपण फिजिकली फिट राहण्याबरोबर मेंटली सुद्धा आपलं स्वतःला समजून घेणं आणि त्या आपल्या मेंटल वेलबिंगकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. आपल्या परंपरा किती छान आहेत बघा ना. आपल्या परंपराप्रमाणे जेव्हा आई होणार असतो तेव्हा आपल्याला माहेरी पाठवलं जातं. त्याचं कारणच असं असतं की बाळाच्या संगोपनाबरोबर आईची पण योग्य काळजी माहेरी घेतली जाऊ शकते. आणि म्हणूनच ज्या महिला माहेरी न जाण्याचा निर्णय घेत असतील प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, त्यांनी तो योग्य विचारपूर्वक घ्यावा, की कारण माहेरी जी काळजी तुमची घेतली जाईल ती कुठेही घेतली जाणार नाही असं मला तरी वाटतं. बाळाची काळजी घेण्यासाठी सपोर्ट आपल्या आजूबाजूला असतातच, पण तुमचीही काळजी छानपैकी घेतली जाते. तुम्ही अवश्य माहेरी जा, छानपैकी राहा, त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस कमी डेव्हलप होईल आणि तुम्ही जास्त आनंदी राहू शकाल. त्यानंतर आपल्या समाजामध्ये एक कन्सेप्ट आहे की बाळ जन्म झाल्यानंतर त्याला अंगावरचं दूध किंवा ब्रेस्ट फीडिंग हे महत्त्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे. मोस्ट ऑफ द टाईम असा हट्ट जो असतो तो स्वतः आईकडूनच असतो किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या मोठ्या महिला आहेत त्यांच्याकडून असा हट्ट केला जातो. ते नॅचरली महत्त्वाचं आहेच, पण जेव्हा काही कंडिशनमुळे आईला अंगावरचं दूध नसेल किंवा आईची जी कंडिशन नसेल मुलाला दूध पाजण्याची, तर त्यावेळेस आईच्या दुधाच्या सिमिलर फॉर्म्युला मिल्क डेव्हलप केलेलं आहे. ते फॉर्म्युला मिल्क आजकाल सर्रास दिलं जातं आणि ते बाळाच्या आणि आईच्या हेल्थसाठी पण तितकंच महत्त्वाचं असतं. अशा वेळेस जेव्हा आई पण रेडी आहे आणि तिला योग्य प्रमाणात मिल्क प्रोड्यूस होत आहे तेव्हा नक्कीच ती फिडिंगचा डिसिजन घेऊ शकते. तोपर्यंत तिने डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य प्रमाणात आपल्या बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ शकते. मी अशा खूप आई पाहिलेल्या आहेत ज्यांना फीडिंग हे खूपच स्ट्रेसफुल होतं त्यांच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये. जसजसं मुलाचं आणि आईचं बॉन्डिंग होत जातं तसतसं पुढे जाऊन फीडिंग हे इझी होत जातं. पण पहिल्याच काही दिवसांमध्ये फीडिंग करणं ह्याच्यावर स्ट्रेस देऊ नका. तुम्ही फॉर्म्युलाचा पण उपयोग करू शकता. खूप लोकांना हे माहिती नाही आहे की ब्रेस्ट फीडिंग हे इझी व्हावं किंवा अंगावरचं दूध पाजणं ही प्रक्रिया एकदम सोपी व्हावी यासाठी आपल्याकडे लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा लॅक्टेशन स्पेशालिस्ट हे असतात आणि त्यांचा सल्ला तुम्ही घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्हाला ती प्रक्रिया खूप डिफिकल्ट वाटते किंवा तुम्हाला समजून घ्यायचे असेल तरी पण तुम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा लॅक्टेशन स्पेशालिस्टकडे जाऊन भेट दिली पाहिजे.
त्यानंतर असा एक गैरसमज आहे की आईनी डबल खायला पाहिजे, कारण बाळ पण दूध पिते आणि आईची पण हेल्थ इम्प्रूव्ह होईल, त्याच्यामुळे डबल खाणं हे जास्त गरजेचं आहे. अशा वेळेस खा हे खा, लाडू खा, पोळी खा, तूप खा, असं सगळं आईला सांगितलं जातं. आणि अशा वेळेस खूप पथ्य पण पाळली जातात. पण ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीही पथ्य वगैरे पाळली नाही ह्या काळामध्ये. माझी नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणा, पण तुम्हाला जे वाटतं ती पथ्य अवश्य पाळा, पण डबल खाणं हे काही जरुरी नाही आहे. आपण जे हेल्दी फूड खातो त्याच्यानीच मिल्क प्रोड्यूस होतं आणि त्याच्यासाठी जास्तीचं खाणं हे गरजेचं नाही आहे. तुम्ही आपल्या परंपरानुसार जे लाडू बनवले जातात ते नक्की खा, ते नक्कीच तुमच्यासाठी चांगले आहेत, पण डबल खाणं हे टाळलं पाहिजे. प्रेग्नन्सीनंतर आई झाल्यानंतर बाईचं वजन हे वाढलेलं असतं आणि बाईचं लक्ष काही काळानंतर ते वजन कमी करण्याकडे जातं. अशा वेळेस बाईने काय केलं पाहिजे, सुरुवातीपासूनच जे डबलचं एक्स्ट्रा खाणं आहे ते अवॉइड केलं पाहिजे आणि संतुलित आहार पहिल्यापासूनच घ्यायला पाहिजे. एक्सरसाइज कधी करावी किंवा एक्सरसाइज किती प्रमाणात करावी, जर बाईची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर थोड्या प्रमाणात तिने वॉकिंग वगैरे चालू ठेवलं पाहिजे आणि थोड्या दिवसांनी जेव्हा ती प्रॉपरली हील होईल त्याच्यानंतर तिने थोड्या एक्सरसाइज करायला पाहिजेत. पण जर सिझेरियन झालेलं आहे किंवा काही मोठी कट लागलेली आहे तर त्यावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने हील होईपर्यंत काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एक्सरसाइज केली पाहिजे. एका न्यूबॉर्न आईला आणखीन एक डिफिकल्टी येते यावेळेस, ती म्हणजे पुरेशी झोप घेणं. कारण बाळाच्या शिशूच्या वेळा पाळणं, त्याचं फीडिंग करणं, त्याला क्लीन ठेवणं, स्वतःला क्लीन ठेवणं, स्वतः योग्य आहार घेणं, मालिश करणं, याच्यासाठी एवढा वेळ खर्च होतो की यामध्ये झोपेचा एकदम चुरा होऊन जातो. मी तुम्हाला एक सजेस्ट करेल आणि हा बेस्ट वे आहे योग्य झोप घेण्याचा, ते म्हणजे जेव्हा बाळ झोपलंय तेव्हाच आपली सगळी कामं सोडून आपण झोप घेतली पाहिजे. खूप वेळेला असं होतं की बाळ झोपलंय तर चला मी बाकीची कामं आटपून घेते असा आपण विचार करतो, पण ट्रस्ट मी की तुम्ही त्यावेळेस झोपलंच पाहिजे. आणि बाळ झोपलं असेल तेव्हा ते शांत असतं आणि त्यामुळे तुम्ही थोडं स्ट्रेस फ्री झालेलं असतात, त्यामुळे तुम्हाला चांगली झोपही लागते. मी बऱ्याच वेळेला बघितलं आहे, मी स्वतः पण अनुभव घेतलेला आहे त्याचा, की आपल्याला सांगितलं जातं की डायपर बेबींना लावायची नाही, लंगोटच लावायचा. अरे पण का, त्याला जर ड्राय राहायला होतं आहे, त्याला जर कम्फर्टेबल आहे, बेबी जर छानपैकी झोपत आहे, आईला पण इझी जाते, तर डायपर का नको. असं सांगितलं जातं की डायपरमुळे बेबींना रॅशेस होतात किंवा बेबींना इन्फेक्शन होऊ शकतं. पण तुम्ही जर योग्य काळजी घेतली, तुम्ही वेळेवर डायपर चेंज केली, तुम्ही जर ओल्या डायपर लगेच चेंज केल्या, तर बेबींना ड्राय राहायला दिलं, तर मला नाही वाटत की त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकेल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आई म्हणून आपण या काळामध्ये एवढे बिझी झालेलो असतो बाळाच्या संगोपनामध्ये की आपण एक विसरलेलो असतो की आपल्याला पण एक पार्टनर आहे आणि त्या पार्टनरला आपण या काळामध्ये पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तर या काळामध्ये दोन्ही पार्टनरनी एकमेकांना समजून घेणं तेवढंच गरजेचं असतं. दोन्ही पार्टनरनी पण हे एक्सेप्ट करायला पाहिजे की आपले रिलेशन ह्या एका ॲडिशन माणसामुळे चेंज झालेले आहेत आणि ॲज अ फॅमिली म्हणून आपण बॉन्डिंग तयार करणं गरजेचं असतं. आणि ह्या काळामध्ये पार्टनरनी एकमेकांना आवर्जून कसा टाईम देता येईल त्याकडे पण लक्ष पुरवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कधी कधी असंही होतं की आई म्हणून जी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे आलेली आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी स्ट्रेसफुल वाटते, कधी कधी नकोशी वाटते आणि त्यामुळे आपण असा विचार करत असतो की माझं आधीचं लाईफ किती छान होतं, आई म्हणून माझं लाईफ हे असं चांगलं झालेलं नाही आहे आणि मी का हा डिसिजन घेतला, असं आपण कधी कधी विचार करत असतो. आणि आपण त्या विचार केल्यानंतर आपल्याला स्वतःला आणखीन गिल्ट वाटतं की मी असा विचार कसा करू शकते. आणि
आणि असे विचार येत आहेत म्हणून स्वतःबद्दल गिल्ट फील करून घेऊ नका. त्याच्यामुळे आपला स्ट्रेस आणखीन वाढेल. आणि खरं सांगायचं तर थोड्याफार प्रमाणात सगळ्याच नवीन आया असा विचार करत असतात, कारण बदललेल्या सिच्युएशनमुळे त्यांना जो स्ट्रेस आलेला आहे त्याच्यामुळे. तर ते अगदी नॉर्मल आहे. तर तुम्ही त्याच्याविषयी जास्त विचार करू नका. ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला काही फायदा होत असेल तर सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कळवा आणि मुख्य म्हणजे आनंदी राहा.